नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, राज्यसेवेचा जो आपला पेपर झालाय बघा, त्या पेपरमध्ये 1 डिसेंबरचा जो आपला पेपर आहे बघा, या पेपरमध्ये जे प्रश्न आले आहेत त्या प्रश्नामध्ये संभाव्य प्रश्न काय, संभाव्य उत्तर काय असतील यासाठी आपण जमलेलो आहे। जास्त वेळ घ्यायचा नाही, एक्सप्लेनेशन अजिबात मी घेणार नाहीये, आपल्याला फक्त संभाव्य प्रश्न काय येतील हे तुम्हाला मी सांगणार आहे। ओके मित्रांनो, आपली एक नोट्स मी अपलोड केली होती आपल्या ॲपला। त्या नोट्स मधल्या बायोचे सगळे प्रश्न असे विचारले आहेत, क्लासिफिकेशन, रोग, सगळे प्रश्न ज्या मी ट्रिक्स सांगितल्या होत्या, जर तुम्ही त्या ट्रिक वापरल्या असतात नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा झाला असता। पेपर अतिशय सोपा होता, सिंपल प्रश्न होते, फक्त 1-2 प्रश्न थोडेसे अवघड होते। ओके, बाकी जवळ सगळे प्रश्न या ठिकाणी सोपे असलेले आपल्याला पाहायला मिळतील, लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। ओके चला मग आपण सुरू करूया, जास्त वेळ न घेता। बघा आपल्याकडे पेपर आहे, त्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 51 जो आहे तो आपल्या समोर आहे बघा। साधारणतः फिजिक्स केमिस्ट्रीच्या लेवलचा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा प्रश्न होता। काय प्रश्न आहे बघा, खोलीतील तापमानावर 300 केल्विन वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णिक प्रणासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंगलांबी किती असते, असा प्रश्न विचारलेला आहे बघा। इंग्लिशमध्ये याचा हा प्रश्न होता की ॲट रूम टेम्परेचर 300 केल्विन व्हॉट इज द सिग्निफिकंट कंट्रीब्युशन वेवलेंथ फॉर द थर्मल रेडिएशन इमिटेड बाय द बॉडी। लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा कोणतीही बॉडी एका नॉर्मल तापमानात असते त्यामधून उष्णता बाहेर पडते। ओके, आणि उष्णता बाहेर पडले म्हणजे अवर्त किरण, इन्फ्रारेड रेज। ओके, सगळ्यांना क्लिअर आहे, लक्षात ठेवा। आपल्या बुकमध्ये पण आहे आणि मी माझ्या नोट्समध्ये पण शिकवलं होतं बघा। इन्फ्रारेडची तरंगलांबी अंदाजे आपल्याला साधारणतः 500 नॅनोमीटर एवढी असलेली पाहायला मिळते बघा। खूप खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, असं ऑप्शन पाहायचं थोडं सेम वाटतं, जर सेम ऑप्शन वाटलं बाकी ऑप्शन 2 कट करा आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करा। तर बघा, जरी मला याच्यामध्ये माहित नाही तर मी असं म्हणू शकतो, इथे बघा 500-1500 थोडं सेम वाटतं, मी ऑप्शन 2 आणि 3, 4 कट केले असते, जे उरलं त्यातलं उत्तर 1 द्यायचं होतं, असा हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता। ठीक आहे, चला बघा पुढला प्रश्न बघा। हा प्रश्न हा कंप्लीट प्रश्न नोट्स मधून विचारलाय, सोपा प्रश्न होता बघा। काय की सत्य की असत्य ते लिहा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा। आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते, एकदम करेक्ट। ओके, साऊंडला जर ट्रान्सफर व्हायचं असेल तर मीडियमची गरज असते। ओके, साऊंड नीड मीडियम फॉर इट्स ट्रान्सफर, एकदम करेक्ट आहे, बरोबर आहे। आवाज म्हणजे वारंवारता, फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतो, हर्ट्स मध्ये मोजतो, बरोबर स्टेटमेंट आहे। आणि तीव्रता, लाऊडनेस डेसिबल मध्ये मोजतो, एकदम करेक्ट आहे, तिन्ही बरोबर यायला पाहिजे। ओके बघा, मग उत्तर काय यायला पाहिजे बघा, 1, 2, 3 बरोबर आहेत, लक्षात ठेवा। विचारलं तिन्ही बरोबर आहेत का, यस तिन्ही बरोबर आहेत, लक्षात ठेवा। ओके चला जायचं पुढे, प्रश्न सोपा होता, सोपा प्रश्न होता। ओके म्हणजे बघा, चला पुढला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे, हा सुद्धा जॅकपॉट सोपा प्रश्न होता। ओके बघा, अणुकेंद्रक केंद्रकामध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, बरोबर आहे, यांना आपण म्हणतो न्यूक्लियॉन्स, एकदम करेक्ट। ओके बघा, मी संभाव्य प्रश्नामध्ये हा एक प्रश्न घेतला होता एका युट्यूब चॅनलला, तर त्याच्यावरचा हा प्रश्न विचारलाय बघा। नंतर बघा, प्रोटॉन धन असतो का, एकदम करेक्ट आहे। इलेक्ट्रॉन ऋण असतो का, करेक्ट आहे। ओके, न्यूट्रॉनवर कुठलाही प्रभार नसतो, तो असतो न्यूट्रल, उदासीन। मग चुकीचं कुठलं आहे बघा, फक्त 4 म्हणजे ऑप्शन 4 उत्तर यायला पाहिजे। ओके, इंग्लिश मराठी दोन्ही पण तुम्हाला मी पाठवलेलं आहे। प्रश्न कुठनं विचारले आहे, नोट्स सहित माझ्या मी टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या ऍपला आणि व्हॉट्सअपला शेअर केलेलं आहे, इथे चेक करून घ्याल। ओके चला आता बघा पुढला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोठे बर्नौली इक्वेशन वापरत नाही। बघा, बर्नौलीचा प्रश्न वापरला होता, बर्नौली इक्वेशन। आता बघा, हा थोडासा फॅक्च्युअल प्रश्न 11-12चा आहे, यात तुम्हाला थोडं माहिती पाहिजे होतं। ओके, ऍक्च्युअली बघा, हे जे व्हेंचुरी पंप किंवा व्हेंचुरीमीटर बघा, व्हेंचुरीमीटर जो आहे बघा, याच्यामध्ये आपण बर्नौली इक्वेशन वापरत नाही, लक्षात ठेवा, बर्नौली इक्वेशन। ओके, आता हे काय असतं मी एक सेपरेट व्हिडिओ याच्यामध्ये करेल, कोणाचे कुठले ऍप्लिकेशन्स। ठीक आहे, सध्या फक्त मुलांचा मूड काय आहे की नेमकं उत्तर काय असू शकतं, जेणेकरून आम्हाला पुढच्या एक्झामची तयारी करता येईल किंवा आपल्या समोरचा प्लॅन तयार करता येईल। क्लिअर आहे बघा, व्हेंचुरी पंप असं याचं उत्तर, लक्षात ठेवा, व्हेंचुरी पंप। ओके बघा, पुढला प्रश्न आहे बघा, वर फेकलेल्या कणाची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते, असा प्रश्न विचारलेला आहे। ओके बघा, एकदा इंग्लिशमध्ये बघा, अ पार्टिकल थ्रोन अप has 0 velocity but how much will be the acceleration, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। आता लक्षात ठेवा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्वरण म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे की जेव्हा व्हेलॉसिटी बदलते, ओके, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन। म्हणजे बघा, आपल्याला त्वरणाचा फॉर्म्युला माहिती आहे, E = V - U/T, सगळ्यांना क्लिअर आहे। हा, मला सांगा, जर आपण एखादी गोष्ट वर फेकली, तिचा वेगच 0 आहे, गती 0 आहे, तर मला सांगा वेग 0 होऊन जाईल, मग वेग 0 आहे, त्वरण पण काय होईल, 0 होऊन जाईल। ओके, ऍक्च्युअली त्वरण 0 इथे व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा, त्वरण सगळ्यांना क्लिअर आहे। ओके, क्लिअर आहे सगळ्यांना हा पॉईंट। पण बघा, पण मला काय वाटतं बघा, माझं काय मत आहे, याचं उत्तर तर एक यायला पाहिजे 100%। ओके, याचं उत्तर यायला पाहिजे
हे उत्तर असायला पाहिजे साधारणतः 95%. पण मला असं वाटतं अकॉर्डिंग टू माय इन्स्टिंक्ट की जनरली इथे म्हटलंय वर फेकलाय. वर बघा, वर फेकला म्हणजे काय? वर फेकला म्हणजे त्वरण असतं ग्रॅव्हिटी जी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे गुरुत्व त्वरण असतं. ओके, मग जनरली कोणती वस्तू जी आपण वर खाली फेकतो की वर खाली ती गतीमध्ये असते थोड्याफार, त्याच्यावर जी ऍक्ट होते. मग या केसमध्ये बघा ऍक्च्युली यांनी असं म्हटलं आहे की एका पार्टिकल जर वर फेकला त्याची गती 0 आहे म्हणजे तो स्टील आहे, तर त्या केसमध्ये 0च यायला पाहिजे. पण एक जर प्रश्न थोडासा वेगळा अँगल विचारला असेल या ठिकाणी उत्तर जी येऊ शकतं. जी एवढं म्हणजे ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी सुद्धा उत्तर येऊ शकतं. म्हणजे मला वाटतं 5% हे पण एक चान्स आहे. फक्त याच्या प्रश्नामध्ये थोडासा मला कन्फ्युजन वाटत आहे. ओके, एकदा हे चेक करून घ्या. ठीक आहे, नंतर बघा पुढला बघा, खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थांच्या स्फटिक अंतररचनासाठी वापरतात? क्रिस्टलोग्राफी. बघा, क्रिस्टल स्ट्रक्चर साठी काय वापरतात? आपल्या नोट्स मध्ये आहे एक्सरे. एक्सरेचा वापर कुठे कुठे करतात? हाड मोडणे, दुधामध्ये जीवाणू मारणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पॉइंट होता बघा क्रिस्टलोग्राफी, क्रिस्टल स्ट्रक्चर मोजणे. तो सिंपल बघा क्ष किरण उत्तर आहे. आयोगाने आधी प्रश्न विचारला होता. अतिनील किरण कुठे वापरतात? युव्ही रेज, जंतुनाशक म्हणून वापरतात. ओके, तर एक्सचा वापर जो आहे बघा तो यासाठी करतो. लक्षात ठेवा, सिंपल आहे बघा, सोपं आहे. ओके, चला मग 6 प्रश्न जॅकपॉट प्रश्न सर, जॅकपॉट प्रश्न होते. ओके, चला पुढला प्रश्न बघा, कोणत्या विभागातील वनस्पतीचे उभयचर म्हणतात? अँफिबियन्स इन प्लांट्स. प्रश्न जॅकपॉट याआधी रिपीट झालेला प्रश्न आहे बघा टेरिडोफायटाला म्हणतो आपण भूचर. ओके, ब्रायोफायटा उभयचर आणि थॅलोफायटा काय बघा, थॅलोफायटा होत्या जलचर. क्लिअर आहे? सोपा प्रश्न होता, एकदम सोपा प्रश्न होता. ओके, उत्तर ब्रायोफायटा असलं पाहिजे. नंतर बघा आता बघा हा प्रश्न सुद्धा शिकवलेला आहे. ऑनलाईन बॅच घ्या आपली किंवा ऑफलाईन बॅच घ्या, मी शिकवलाय बायोटेक्नॉलॉजीमध्ये. बघा डीएनए संबंधी आपल्याला विचारलेला आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची. डीएनए म्हणजे काय? डीएनए मध्ये आपल्याला पाहायला मिळतात 4 न्यूक्लिओटाइड, 4 नायट्रोजन बेसेस, ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिल, थायमिन. बरोबर. ऑप्शन ड मध्ये काय म्हटलं बघा, इथे म्हटलं युरासिल. युरासिल हा आरएनए मध्ये असतो, मग ड यायला नको. ओके, मग आपल्याला विचारलं आहे कोणतं संयुक्तिक आहे म्हणजे योग्य कुठलं आहे, तर ऑब्विसली डन असायला पाहिजे. मग ऑप्शन 2 आणि 4 कट होऊन जाईल. क्लिअर आहे? आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डीएनए हा 3 गटापासून बनतो. बघा, शुगर, फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजन बेस. याला आपण म्हणतो न्यूक्लिओटाइड म्हणतो. न्यूक्लिओसाइड म्हणत नाही. हा साइड नको यायला बघा. मग बी नको यायला. जर बी नको यायला तर उत्तर यायला पाहिजे बघा सी, ए आणि सी. ओके, ए आणि सी उत्तर आहे बघा. मग पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. डीएनए हा एकमेकांवरती गुंडाळलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डीएनए मध्ये ए ची जोडणी डबल बॉन्ड टी सोबत असते आणि जी ची जोडणी ट्रिपल बॉन्ड सी सोबत असते. क्लिअर आहे? मेन फोकस आन्सरवर आहे, तुम्ही त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे, चला जायचं पुढे. बघा पुढला प्रश्न शिल्डन आणि श्वान हा सुद्धा प्रश्न शिकवला आहे. मी प्रत्येक सेलच्या मध्ये हे शिकवतोच तुम्हाला 3 शिल्डन, श्वान, विर्शा यांचे जे थेरीज आहेत, सेल थेरीज, ह्या तुम्हाला शिकवलेल्या आहेत. मी शिकवतो बरेचदा. त्याच्यामधला प्रश्न आहे बघा. लक्षात ठेवा, शिल्डन श्वान ही जी थेरी आहे या संबंधी पॉइंट आहे. बघा, शिल्डन थेरी काय म्हणते की सगळे सजीव पेशीपासून बनलेले असतात. पेशी या सजीवांचा रचनात्मक कार्यात्मक भाग आहे. सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल पार्ट ऑफ एनी ऑर्गॅनिझम. नंतर बघा, श्वान असं म्हणतो की वनस्पती आणि प्राणी हे पेशीपासून बनलेले असतात. ओके, मात्र विर्शा म्हणतात की पेशीचा जन्म पेशीपासून होतो. सेल अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. मग बघा हे जे स्टेटमेंट आहे बघा, नवीन पेशी आधीच्या पेशीपासून बनतात. हे स्टेटमेंट जे आहे बघा हे आपल्याला पाहायला मिळतं रुडॉल्फ विर्शनचं पाहायला मिळतं. ब यायला नको. मग जर ब यायला नको तर ऑप्शन 4 पण कट होईल, 2 पण कट होईल आणि 1 पण कट होईल. उत्तर आहे बघा 3. हे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत बघा, हे स्टेटमेंट हे आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लिशमध्ये चेक करा एकदा. हे आपल्याला पाहायला मिळतं उत्तर 3 आहे. हे आपल्याला पाहायला मिळतात शिल्डन अँड श्वान यांच्या थेरीबद्दल. क्लिअर आहे? बघा 9 प्रश्न सोपे होते, एकदम सोपे प्रश्न. ओके, हा नंतर बघा लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग कोणामुळे होतो असा प्रश्न विचारलाय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ट्रिकमध्ये, वनस्पती रोगामध्ये उत्तर 1 असतं. कधी जेव्हा मला काहीच माहित नाही पण हा प्रश्न रिपीट केला आहे म्हणजे माहित पाहिजे होतं. उत्तर आहे बघा अल्टनारिया ट्रिटिसिना, याचं उत्तर यायला पाहिजे. कळलं? मुलांनी उत्तर 1 दिलं असेल, पण लक्षात ठेवा रिपीट प्रश्नामध्ये अशी ही ट्रिक लागत नाही. नवीन प्रश्नामध्ये ट्रिक लागते उत्तर 1 ची. ठीक आहे, चला म्हणजे 20 मार्क कोणी घेऊ शकत होते बघा हे 10 प्रश्नांचं. नंतर बघा आता हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रात फक्त मी शिकवला आहे. आपल्या नोट्स अपलोड केल्या ऍपला एकदा चेक करून घ्या. मी तुम्हाला ट्रिक सांगितले होते प्रत्येक याच्या. ओके, बघा इक्टिओपिस मी तुम्हाला शिकवलं होतं की एक गाणं होतं बघा अँफिबियामध्ये, त्या ट्रिकनुसार इक्टिओपिस बघा इक्टिओपिस
ओके, हा कोण आहे बघा, हा तर हा अँफिबिया, अँफिबिया हा अँफिबिया आहे, उभयचर प्राणी आहे अँफिबिया. ओके, नंतर मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती कॉन्ड्रिकायथस आणि ऑस्टिओकायथस. ओके, कॉन्ड्रिकायथस म्हणजे काय की मासे, मासे. कॉन्ड्रिकायथस, कॉन्ड्री लॉन्ड्री, लॉन्ड्री म्हणजे शाळा, शाळा म्हणजे स्कूल, स्कूल म्हणजे स्कॉलिडियन, स्कूलमध्ये गेली प्रीती, प्रीती म्हणजे प्रिस्टिस, हा माशांचा आहे. प्रीतीचा हात तारेवर पडला, इलेक्ट्रिकचा शॉक लागला, टारवरनं टॉर्पेडो, टॉर्पेडो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. हा, नंतर बघा मग हे मासे आहेत. नंतर बघा हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो फ्लाइंग फिश, फ्लाइंग फिश एक्झोसिट्स. ओके, बघा हे जे ऑप्शन 4 आहे बघा, सगळे फिश आहेत. कोणते फिश, कॉन्ड्रिकायथस, ऑस्टिओकायथस हे फिश आहेत. ओके, पण आता आपण वर जर चेक केलं वर तर बघा प्रिस्टिस कोण आहे, आपण बघितलं फिश आहे, पण इक्थिओपिस कोण आहे, हा तर अँफिबिया आहे. हे कट होऊन जाईल. सगळ्यांना क्लिअर आहे. बघा इक्थिओपिस अँफिबिया आहे, हिप्पोकॅम्पस फिश आहे, ऑप्शन कट होऊन जाईल. ओके, टॉर्पेडो फिश आहे, इक्थिओपिस अँफिबिया आहे. उत्तर आलं 4. क्लिअर आहे. ट्रिक्सचा फायदा 100% होणार. येणाऱ्या कंबाईनमध्ये तुम्हाला माहिती पडणार की सर तुमची जी नोट्स आहे बायोची, जी आता स्प्रेड केली आहे, एकदा सगळ्यांनी चेक करून घ्या, त्यातले सगळे प्रश्न विचारले ट्रिक्स सहितचे सगळे. ओके, चला पुढला प्रश्न. पुढला प्रश्न, हेरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा वापर केला जातो, असा प्रश्न आपला विचारलेला आहे. इंग्लिश मध्ये चेक करा बघा. विच प्लांट्स एक्स्ट्रॅक्ट लॅटेक्स इज यूज टू प्रिपेअर द नार्कोटिक्स हेरोईन. हेरोईन बघा मागच्या वेळेला प्रश्न विचारला होता आयोगाने कंबाईन मध्ये, ओपिओइड्स. ओके, कोणतं ओपिओइड्स आहे असा प्रश्न विचारला होता. एक मॉर्फिन, त्याच्यामध्ये ऑप्शन मॉर्फिन पण होतं. हा, तर बघा हे एनसीईआरटी मध्ये तुम्हाला एक दाखवलं होतं बघा, मी माझ्या बॅच मध्ये दाखवलं होतं की ओपियम पॉपी यापासून बनतो. ओपियम पॉपी म्हणजे पॉपी प्लांट. क्लिअर सगळ्यांना. हा, सगळ्यांना क्लिअर आहे. आणि तसं बघा तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. काय ट्रिक सांगितलं तुम्हाला मी, आता हे तर माहिती आहे हेरोईन अंमली पदार्थ आहे. असं ऑप्शन आहे जे कट होईल ते पहिले कट करा, जे उरलं त्यातलं उत्तर 1 द्या. मला सांगा बरं कोणतं कट होईल, बाजरी येईल का, बाजरी. जर बाजरीमधनं जर हे निघालं असतं सगळ्यांनी बाजरीच खाल्ल्या असत्या, बरोबर. उत्तर काय येईल बघा, एक बघा, एक उत्तर खसखस, ओपियम पॉपी. ओके, क्लिअर आहे. बघा हा प्रश्न मी डायरेक्ट पाठ करून घेतो बॅच मध्ये, असते संस्था पूर्ण. ओके, बघा काय उत्तर आहे बघा, मानवी शरीरामध्ये किती हाड आहेत बघा, 206, 208 आहेत का. ओके, की 206 किती हाड आहेत बघा, मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाड आहेत. ओके, किती 206 आहेत ना, चुकीचं आहे हे. ओके, ओके, क्लिअर सगळ्यांना. आणि मनके आणि चेहरा हे कुठली अनियमित हाडे आहेत बघा, हाडांचे प्रकार शिकवले होते. मनके बघा, आपली जी कवटी आहे ही फ्लॅट बोन आहे. ओके, हे लॉंग बोन्स आहेत, फेमर, पटेला, टिबिया, फ्युला. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. हा, मग या केसमध्ये बघा उत्तर काय येईल, ब बरोबर यायला पाहिजे, फक्त ब उत्तर यायला पाहिजे. कोणतं सत्य, फक्त ब. ओके, मानवी शरीरामध्ये बघा किती हाडं आहेत, तर बघा 80 हे ऍक्झिल स्केलेटन, 126 अपेंडिक्युलर. किती होतात, 206 हाडं असतात, लक्षात ठेवा 206. चुकून त्यांनी इथे कट केलं होतं बा, एकूण 4. क्लिअर आहे. चला बघा पुढला प्रश्न. हा, आता पुन्हा प्रश्न हा विचारला असे संस्थेवर. मी तुम्हाला बोललो होतो की एका संस्थेवर कमी कमी 2 प्रश्न येतील, कारण सलग प्रश्न असतात. बघा आपला विचारला आहे हात पायातली हाडं आणि सांधे यातलं साम्य ओळखा. म्हणजे कोणतं साम्य हाडांचं आहे, म्हणजे एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. बघा आता समजा आपला हा जो आहे हा आपला खांद्यांचा जॉईंट आहे, सेम पायामध्ये कुठला तर कमरेचा असू शकतो, बरोबर. तसं बघा मग आपल्याला प्रश्न विचारला पहिला बघा, आपण काय करू थोडंसं इंग्लिशमध्ये जाऊ. इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये थोडं सोपं झालं की बघा, शोल्डर जॉईंट म्हणजे काय, शोल्डर जॉईंट जसा आपला शोल्डर जॉईंट आहे तसा आपला हिप जॉईंट आहे, हिप जॉईंट पाय, हिप जॉईंट. बघा मग शोल्डरला हिप जॉईंट आहे. हा, ओके, मग अचं उत्तर 4. ओके, 2 आणि 3 कट होऊन जाईल. आता ह्युमेरस. ह्युमेरस म्हणजे आपल्या हातामधलं लांब हाड, आणि फेमर म्हणजे पायामधलं लांब हाड. बघा ह्युमेरसचं फेमर यायला पाहिजे 3, मग उत्तर आलं 1. एल्बो म्हणजे काय, एल्बो म्हणजे हा आपला एल्बो रेडियस अल्ना, या संबंधी पायामध्ये टिबिया फिबुला. ओके, पहा काय यायला पाहिजे. हा, एल्बो म्हणजे काय, एल्बो हा जसा आपला एल्बो आहे तसं पायामध्ये नी आहे. नी म्हणजे आपला पटेला किंवा गुडघा. आणि रेडियस अल्ना म्हणजे काय, रेडियस अल्ना हे मोठे हाड हाताचे, तर पायाचे टिबिया फिबुला. ओके, उत्तर आहे बघा 1. 4, 3, 2, 1. क्लिअर आहे. सगळे प्रश्न सोपे, सगळं शिकवलं आहे. तुम्हाला सांगतो बायो मी असं पाठ करून घेतलं होतं, तुम्हाला बायोमध्ये जवळ 14 पैकी 14 प्रश्न यायला पाहिजे होते, म्हणजे 28 मार्क तुला असेच दिले होते बॅचमध्ये आपण. क्लिअर आहे. बघा रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीन करण्यासाठी कोणते रसायन वापरतात. बघा सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवा की आपली जी जमीन आहे ती जेव्हा ऍसिडिक होते, तिला आपला बेसिक करायचं असेल, ओके, तर काय वापरतात. तर बघा मग आता ऑप्शन मला सांगा. हे मिल्क ऑफ मॅग्नेशिया बेसिक आहे, चुना पण बेसिक आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड पण बेसिक आहे. ओके, ऍक्च्युली हे सगळं बेसिक आहे, हे वापरतात.
मी तुम्हाला ट्रिक बोललो होतो, कधी कधी तुम्हाला काहीच माहित नसेल समजा तर काय करायचं, जर प्रश्नामध्ये 3दा फक्त असेल आणि एकदा वरपैकी सर्व असेल तर उत्तर ते द्यायचं फक्त 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 उत्तर 4. ऍक्च्युअली 4 ही वापरतात. क्लिअर आहे? चला पुढला प्रश्न. पुढला प्रश्न बघा, हा थोडासा एखाद्या वेळेला तुम्ही कमी जास्त होऊ शकतो तुमचा सातचा प्रश्न की बा ठीक आहे वाचलं नाहीये, काहीतरी कॉन्सेप्ट क्लिअर नाहीयेत. बघा, खालीलपैकी कोणत्या धातूची जोड्या त्यांच्या खनिजापासून वेगळे करण्यासाठी सायनाइड या आयनाचा उपयोग करतात? सायनाइडचा उपयोग कुठे करतात लक्ष, असा प्रश्न विचारलेला आहे या केसमध्ये. तर काय उत्तर येऊ शकतं? तर बघा, जनरली बघा हे आपल्याला माहित पाहिजे. ऍक्च्युली बघा, सायनाइड इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ नोबल मेटल्स. ओके, म्हणजे सोने चांदी याच्यामध्ये वापरतात जनरली. ओके, तर बघा इथे सोने चांदी आहे, तर मग कॉपर आहे, इथे कोबाल्ट आहे, तर ऍक्च्युली बघा इथे सोने चांदी. ओके, तर AgAu असं उत्तर सी यायला पाहिजे, फक्त सी, उत्तर 2. ठीक आहे, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये घेईल. एकदा प्रश्न कुठून आला होता, फक्त मग हा प्रश्न अवघड होता, एक 66वा प्रश्न. चला जाऊ पुढे. बघा पुढला प्रश्न, हे तेल आणि चरबीमध्ये असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात. ओके, असा आपल्याला प्रश्न विचारलाय बघा की विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू एस्टिमेट द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन इन ऑइल. ओके, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता बघा, हा प्रश्न तुम्हाला थोडा एक माहित लागत होता की माहित पाहिजे होतं की सॅच्युरेशन साठी. तर ऍक्च्युली बघा या प्रश्नामध्ये काय होतं, विस्कोसिटी म्हणजे काय, विस्कोसिटी म्हणजे काय, विषमता किंवा ते घट्टपणा. तर ही उत्तर तर येणार नाही. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे सॅच्युरेशन अनसॅच्युरेशन ऍसिड बेसचा काही संबंध नाहीये. मग उत्तर हे 2 पैकी 100% यायला पाहिजे. ओके, ठीक आहे, 2 पैकी उत्तर यायला पाहिजे. ऍक्च्युली याचं उत्तर पाहिजे बघा आयोडीन व्हॅल्यू. ओके, हे मला वाटतं. ओके, ठीक आहे, हे उत्तर आहे. तर उत्तराचं 2 आहे बघा. क्लिअर आहे, उत्तर 2 आहे बघा, लक्षात ठेवा. मग हा प्रश्न 66, 67 प्रश्न अवघड होते, 2 प्रश्न ठीक आहे, समजू शकतो आपण. बघा पुढला प्रश्न. आता हा पण जॅकपॉट प्रश्न, जॅकपॉट. कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर येणार. बघा अभिक्रियेचे प्रकार मी शिकवतो. अभिक्रिया 4 प्रकारच्या आहेत बघा. 2 एकत्र असतील, जर 2 गोष्टी एकत्र आल्या, ओके, तर त्याला म्हणतो कॉम्बिनेशन रिएक्शन. एकापासून 2 वेगळ्या झाल्या त्याला म्हणतो डिकम्पोजिशन. ओके, डिस्प्लेस करणे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर बघा, मग आता या प्रश्नामध्ये मला सिंपल सांगा काय होऊ शकतं, मला सांगा. बघा, या एका कंपाऊंड पासून हे 2 बनले म्हणजे काय झालंय, डिकम्पोजिशन, अपघटन अभिक्रिया व्हायला पाहिजे, डिकम्पोजिशन व्हायला पाहिजे. उत्तर सी, ओनली सी उत्तर, म्हणजे ऑप्शन 1. ओके, लक्षात ठेवा. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे या ठिकाणी? सोपा आहे का? सोपा आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? चला नंतर बघा पुढला प्रश्न 69. हा प्रश्न रिपीट प्रश्न विचारलेला आहे. 2020 मध्ये प्रश्न विचारला होता राज्यसेवेने याच्यावर की बघा, रासायनिक अभिक्रियेचा दर कशावर अवलंबून असतो? द रेट ऑफ केमिकल रिएक्शन डिपेंड्स ऑन. सगळ्यात मेन, तापमान वाढलं रिएक्शनचा रेट वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढलं रिएक्शनचा रेट वाढतो. ओके, कणांचा आकार कमी रिएक्शनचा रेट वाढतो. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आता प्रश्न बघू. बघा, मला सांगा संहती जास्त असेल, जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ऑब्व्हियसली वाढणार. ओके, डायल्यूट मध्ये कमी होतं, मग येतं पाहिजेच. संहती वाढली कमी होतो का? नाही, चुकीचं आहे. तापमानवाढी वाढते, एकदम बरोबर आहे. हे तापमानवाढी कमी चुकीचं आहे. उत्तर ए आणि सी यायला पाहिजे होतं. उत्तर काय, कोणतं विधान बरोबर? उत्तर 3. क्लिअर सगळ्यांना? आणि बघा पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन म्हणतात? जड हायड्रोजन किंवा जड पाणी ऐकलं का? मग ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न तुम्ही आपल्या याच्यामध्ये म्हणजे अल्फा बीटा गॅमा रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये बघा, एक टॉपिक आहे बघा, चेन रिएक्शन. त्याच्यामध्ये अणुभट्टीमध्ये आपण जड पाणी वापरतो. जड पाणी म्हणजे काय? ड्यूटेरियम, हेवी वॉटर जे आहे बघा, हेवी वॉटर जे आहे बघा. ओके, याला आपण म्हणतो जड हायड्रोजन, D2O. लक्षात ठेवा. उत्तर बी यायला पाहिजे, फक्त बी. क्लिअर आहे? बघा, मग 70 झाले आपले प्रश्न. बघा, मला सांगा तुम्ही 51 पासून 20 प्रश्न आहेत. अजून 2-3 प्रश्न थोडे वेगळे एन्व्हायरमेंट होते पण मी ते घेतले नाही. 20 प्रश्न, 20 पैकी फक्त 2 प्रश्न सोडून द्या. एक आयोडीन व्हॅल्यूचा प्रश्न आणि दुसरा प्रश्न. आणि बघा सगळ्यांना क्लिअर आहे? बघा 66, 67 हे सोडून द्या, आले नाही चालतं. काही लोकांना हे पण आलं असेल की लेंथ किती असेल त्या थर्मल रेडिएशनची, 51. ठीक आहे, हे 3 जरी सोडले तर उरले किती? 13 प्रश्न, म्हणजे जवळजवळ 26 मार्क तुम्हाला इथे मिळाले पाहिजे होते. अजून सोडून द्या एखादा प्रश्न. साधारणतः 25 मार्कला सायन्स तुम्हाला यावेळेस सोपं होतं. ओके, ज्यांनी क्लास केला आहे, ज्यांनी ऑफलाईन ऑनलाईन बॅच केली आहे, त्याला ट्रिक वाईज सगळं सुटलेलं आहे. बायो तर यावर्षी असं पूर्ण
बघा मी माझ्या बायोमध्ये 11 ची एनसीईआरटी शिकवली होती अशीची अशी. ओके, मी ती आपल्या ऍपला नोट्स शेअर करतो. कंबाईनला फायदा होईल, सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. आणि लक्षात 100% उत्तर हेच आहे जे मी सांगितलेलं आहे. फक्त एकामध्ये कन्फ्युजन होतं ते मला की किती व्हायला पाहिजे एक्सेलरेशन. उत्तर 0च पाहिजे. पण मला थोडंसं वाटतं कारण फिजिक्समध्ये त्यांनी मागच्या वेळेस प्रश्न फिरवला होता एकदा की विद्युतधारेच्या केसमध्ये की हिट अवलंबून असते व्होल्टेजवर की आपल्या रेजिस्टन्सवर. तर त्याच्या केसमध्ये तो प्रश्न कॅन्सल झाला होता. हाही होऊ शकतो असं मला वाटतं. पण ह्याच बऱ्यापैकी तुम्हाला उत्तर पाहायला मिळतील. ठीक आहे. चला जास्त वेळ घेत नाही. प्रश्न सोपे होते. ओके, क्लिअर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे प्रश्न नेमके कुठने आले, पेज टू पेज माझ्या नोट्सचे प्रश्न सगळं तुम्हाला पाठवतो. प्रश्न कुठने आले लगेच मी लवकर याचा व्हिडिओ करून घेतो. डोंट वरी. चला मग थँक्यू व्हेरी मच. कंबाईनसाठी घाबरू नका. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सायन्सचं मी संभाव्य प्रश्न सगळे घेणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली टेस्ट सिरीज पण जी आहे ती तुम्ही कंप्लीट करा. त्यात तुमच्या सगळ्या ट्रिक्स कव्हर होतील. ठीक आहे. चला थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.